नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. तर आज बनवूया चिकन बिर्याणी. त्यासाठी मी इथे अर्धा किलो कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी कसे बारीक चिरलेले आहेत. आणि आता ह्या कांद्याला थोडंसं असं मुठीनं चुरगळून वेगवेगळं करूयात, म्हणजे तेलात व्यवस्थित तळला जाईल. तर तुम्ही बघू शकताय. आणि आता मीठ लावून एकदा व्यवस्थित मी ह्यांना ठेवणार आहे. आणि इकडे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ आहे. हा स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवणार आहे असाच. तुम्ही बघू शकताय. आता पुढे मसाल्यांची काय तयारी आहे बघूयात. तर इथं घेतलेले आहेत जिरं 2 चम्मच, 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत, 5-6 वेलची घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, तमालपत्र, चक्री फूल घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि 8-10 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत. इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट, घरगुती तिखट 2-2 चम्मच आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि इथं 1 किलो तांदूळ आहे तर 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी पुदिन्याची पानं बारीक करून टाकणार आहे. आणि आता ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्यांना मधून काप घालून घेतलेले आहेत. आणि हिरव्या मिरच्या आणि जे आपण खडे मसाले घेतलेले होते ते सर्व मसाले, तिखट मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट आणि आता दही. हे दही आंबट नाही आहे, गोड दही आहे. आणि आता हळद, हा घेतलेला आहे बिर्याणी मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे हाताने एकत्र करूयात, सर्व मिक्स करूयात. हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण ओतूयात ह्याच्यामध्ये तेल आणि आपण फ्राय केलेला कांदा घेतलेला आहे, तो कांदा. आता एकदा परत मिक्स करूयात आणि अर्धा तास ह्याला असंच मॅग्नेट होण्यासाठी ठेवूयात. तर मी कांदा कसा तळलेला होता ते दाखवते. कांद्याला मीठ टाकून ठेवल्यामुळे पाणी सुटलेलं होतं. आता त्याला स्वच्छ पिळून घेतलेलं आहे. त्याच पाण्यातून सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय मी कसं पाणी काढलं ते. असं पाणी पिळून काढल्यामुळे आपला कांदा पटकन तळला जातो, जास्त वेळ लागत नाही आणि कांदा एकदम कुरकुरीत होतो. टोपामध्ये मी तर माझ्याकडे मोठा टोप आहे, त्याच्यामध्ये मी 1 किलो तेल ओतलेलं आहे. आणि तेल गरम झालेलं आहे की नाही ते आपण एक कांद्याची हे पाकळी टाकून बघूयात. आपलं तेल गरम झालेलं आहे. गॅस कमी करूयात. आणि आता हा कांदा आपण त्याच्यामध्ये तळून घेऊयात. टोप मोठा असल्यामुळे माझा अर्धा किलो कांदा एकाच वेळी तळला गेला. सुरुवातीला आता आपण गॅस फास्ट ठेवूयात, का तर भाजला जाईल पटकन. आणि नंतर जेव्हा कांदा भाजत येईल त्या स्टेपला कांदा आपण गॅस बारीक करायचा. तुम्ही बघू शकता कांदा भाजतोय, सोनेरी कलर येतोय कांद्याला.
आणि आता आपण आपला गॅस कमी करूयात. कमी केल्यामुळे काय होईल, आपला कांदा कुरकुरीत असा होईल. आणि तुम्ही बघू शकताय कांदा किती छान तळला गेलेला आहे आणि एकसारखा तळला गेलेला आहे. तर आता आपण साईडला काढूयात. आता इकडे आपले तांदूळ भिजलेले आहेत. त्याच्यातलं पाणी नितळून घेऊयात. इकडे भातात टाकण्यासाठी काय मसाला घेतलेला आहेत बघूयात. कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत, पुदिना घेतलेला आहे, इथं मी लिंबू घेतलेला आहे, चक्री फूल घेतलेलं आहे, लवंग आणि दालचिनी घेतलेले आहे, शाही जिरा घेतलेला आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे आणि इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तर इकडं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे एक एक करून सर्व मसाले पाण्यात टाकून घेऊयात. उकळी आल्यानंतर हे कोथिंबीरीचे देठे ह्याच्याने चव छान येते आणि पुदिन्यामुळे सुगंध छान येतो बिर्याणीला. तर आता परत ह्याला उकळवून घेऊयात. अगोदर उकळलेलं होतंच पण मसाला टाकल्यामुळं ते उकळी कमी झालेली. तर परत एक उकळी आणूयात. हे 2 मिनिट शिजलं आपला मसाला की आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात. त्याच्यामुळे काय होईल, लिंबामुळे हा जो कलर आलाय ना हिरवा हिरवा तो निघून जाईल. आणि तुम्ही बघू शकताय कलर हिरवा गेलेला आहे, पाणी आपलं पांढरं शुभ्र झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात. आपल्याला भात जास्त शिजवायचा नाही आहे, थोडासा कच्चा ठेवायचा आहे. भात कसा सळसळ त्या पाण्यात आता उकळला पाहिजे. आता गॅस फास्ट करूयात. मीठ राहिलेलं आपलं तर मीठ टाकून घेतलं आणि तुम्ही बघू शकता भात इथं शिजलेला आहे. किती लांब सडक असं तांदूळ आपलं दिसतायत शिजलेलं. इकडं लेअरसाठी काय काय घेतलेलं आहे बघू. तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडं चिकन घेतलेलं आहे. आपलं चिकन खूप चांगल्या पद्धतीत मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण हा भात शिजलेला आहे ह्याच्यावरती टाकून घेऊयात. आपण बनवतोय दम बिर्याणी. चिकन दम बिर्याणी. तर तांदूळ हा थोडा कच्चाच आहे, पूर्ण शिजलेला नाही आहे. आणि आपला पूर्ण भात लावून झालेला आहे. आता आपण लावूयात लेअर. त्यासाठी मी अगोदर 4 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे वरून. भात गरम असल्यामुळे ते आपोआप वितळून जाईल. आणि आता वरून लावूयात कांद्याची थर. कांदा एकदम असा कुरकुरीत झालेला आहे. माझ्या मुलांनी तर 2 मुठी असाच घेऊन प्लेटमध्ये खाल्ला, कुरकुरीत लागतोय म्हणून. आणि इथं कलरचं पाणी केलेलं तर ते 2 चम्मच टाकून घेऊयात. कलर हा आहे लाल कलर, तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. मी इथं 2 कलर घेतलेले आहेत, लाल आणि हिरवा.
याच्याने बिर्याणी कशी अशी वेगळीच दिसते, दिसायला सुंदर दिसते. मी कलर बनवण्यासाठी भाताचंच पाणी राहिलेलं वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान अशी दिसते आपली बिर्याणी. आता वरून थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकूयात. आणि राहिलेला कांदा अजून वरून टाकून घेऊयात. आणि परत वरून तूप टाकूयात. तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरचं पाणी सुद्धा करून वरून टाकू शकता. आणि मी इथं वाफ जाऊ नये म्हणून कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याची अशी सुरळी बनवून घेतलेली आहे. ती पूर्ण अशी टोपाला चिटकवून घेते. म्हणजे काय होईल, वाफ बाहेर जाणार नाही आणि आपला भात चांगला शिजला जाईल आणि चिकनसुद्धा खालून चांगलं शिजलं जाईल. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीत लावलेलं आहे. आणि आता वरून आपलं झाकण झाकूयात, प्रेस करून बसवूयात. आणि तुम्ही बघू शकताय मी एक 45 मिनिट पण नाही 40 मिनिट शिजवलेले आहे आणि आपली बिर्याणी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकताय कलर हिचा कसा आलेला आहे आणि किती सुंदर आपली बिर्याणी दिसते ती. चला आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता भात किती मोकळा झालेला आहे इथं आणि आपलं चिकनसुद्धा एकसारखं शिजलेलं आहे चांगलं. वा, तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि मला सांगा कसं